नमस्कार मित्रांनो, आज ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा लॉन्चिंग आधीच बाजारात धुमाकूळ आहे. 24 तासात 1 लाख बुकिंगचा टप्पा पार झालेला आहे. ही माहिती आपल्याला TV9 मराठीकडून मिळालेली आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी फ्री बुकिंग केल्यापासून 24 तासापेक्षा कमी वेळात या स्कूटरसाठी 1 लाख बुकिंग मिळाले आहेत. ही माहिती आपल्याला TV9 मराठी डिजिटल टीम यांच्या सौजन्याने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मुंबई ओला इलेक्ट्रिकल याच्या पहिल्याच इलेक्ट्रिक स्कूटरसाठी फ्री बुकिंग सुरू केल्यापासून 24 तासापेक्षा कमी वेळात या स्कूटरसाठी 1 लाख बुकिंग मिळाले आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. इच्छुक ग्राहक कंपनीच्या वेबसाईटवर लॉग इन करून 499 रुपयामध्ये स्कूटर बुक करू शकतात. बुकिंगची रक्कम पूर्णपणे परताव्यायोग्य रिटनेबल आहे. बुकिंग सुरू झाल्यापासून आला अंदाज लावला जातोय की येत्या आठवड्यात स्कूटर लॉन्च होऊ शकते किंवा महिन्या अखेरपर्यंत स्कूटर लॉन्च होईल. ओला इलेक्ट्रिक स्कूटर गेट्स ओव्हर 1 लाख पर बुकिंग इन जस्ट 24 आवर्स. आश्चर्याची बाब म्हणजे जानेवारी ते जून 2021च्या काळात भारतात इलेक्ट्रिक दुचाकीची एकूण विक्री 30,000 युनिट्स इतकी आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा प्रचंड मागणी असल्यामुळे कंपनीचे म्हणणे आहे की ओलाचे चेअरमन आणि ग्रुप CEO भाविश अग्रवाल म्हणाले की आमच्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाबद्दल भारतभरातील ग्राहकांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद आम्हाला आनंद देणार आहे. इतकी प्रचंड मागणी म्हणजे ग्राहकांसाठी पसंती ईव्हीला आहे. तसेच ग्राहक आता ईव्हीकडे वळत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. ओला स्कूटर बुक करून आणि ईव्ही क्रांतीमध्ये सामील झालेल्या सर्व ग्राहकांचे मी आभार मानतो. ही फक्त सुरुवात आहे. ज्या ग्राहकांनी आता ओला इलेक्ट्रिक स्कूटर आरक्षित रिझर्व्ह केले आहे त्यांना स्कूटरची डिलिव्हरी सुरू झाल्यावर प्राधान्य मिळेल. ओला इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 100 ते 150 किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे आणि त्यात रिम्युएबल लिथियम आयन बॅटरी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, क्लाउड कनेक्टिव्हिटी, अलॉय व्हील, टेलिस्कोपिक सस्पेन्शन, अप फ्रंट आणि इतर बरेच फीचर्स आहेत. यापूर्वी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये स्कूटरमध्ये अंडरवेअर स्टोरेज, चांगलं एक्सिलरेशन आणि सेगमेंट लेडीज रेंज दाखवण्यात आले आहेत. अर्थात टेक्निकल एक्सपर्टीज बद्दल नेमके तपशील अद्याप जाहीर केलेले गेले नाहीत. ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन तामिळनाडूमधील ओला इलेक्ट्रिकच्या प्लांटमध्ये केले जाते. हा प्लांट इंडस्ट्रीच्या 4.0 स्टँडर्ड्सना पूर्ण करतो. फक्त 499 रुपयात बुक करा स्कूटर. अलीकडे ओलाचे प्रमुख भाविश अग्रवाल यांनी ओलाच्या आगामी स्कूटरच्या काही वैशिष्ट्यपूर्ण खुलासा केला आहे. कंपनीच्या ग्रुप CEOने नुकतीच ट्विटरद्वारे जाहीर केलेली या स्कूटरमध्ये सर्वात मोठे बूट स्पेस ॲप आधारित केलेल्या एक्सेस आणि सेगमेंट लेडीज रेंज यांच्यासारख्या सुविधा असतील. स्कूटर बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त 499 रुपये खर्च करावे लागतील. केवळ 18 मिनिटात 50% चार्ज होणार आहे आपलं स्कूटर. मागील दाव्यानुसार ओलाची आगामी इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 18 मिनिटात 50% जास्त चार्ज होईल. हा चार्जिंग वेळ 75 किलोमीटरपर्यंत रेंज देण्यास पुरेसा असेल तर स्कूटरची संपूर्ण चार्ज रेंज सुमारे 150 किलोमीटर असले सांगितले जाते. या दाव्याने कोणताही आधार असल्यास स्कूटर ॲथर 450X आणि TVS IQ सह त्याच्या बऱ्याच प्रतिस्पर्धेच्या तुलनेत अधिक रेंजला सपोर्ट करेल. चालू महिन्याच्या अखेरीस विक्री होण्याची शक्यता. या व्यतिरिक्त स्कूटरची इतर वैशिष्ट्यामध्ये फुल LED लाइटिंग, वेगवान चार्जिंग क्षमता, फ्रंट डिस्क ब्रेक आणि बरेच काही समाविष्ट असेल. पुढील काही दिवसात स्कूटरबद्दल अधिक माहिती मिळण्यासाठी अपेक्षा आहे. चालू महिन्याच्या अखेरीस याची भारतात विक्री होण्याची शक्यता आहे. त्याची किंमत 1 लाख ते 1.2 लाख शोरूम दरम्यान असू शकते. 2022च्या उन्हाळ्यापर्यंत 15% स्कूटर करण्याचे लक्ष्य. 2022च्या उन्हाळ्यापर्यंत जगातील 15% ई स्कूटर तयार करण्याचे कंपनीचे लक्ष असून या स्कूटरची निर्याती कंपनीला करायची आहे. मे 2010 मध्ये 96% घट झाल्यामुळे ओला 1400 कर्मचारी सोडत होते. तर ओला इलेक्ट्रिक्सने एम्पर्ट्स मधील इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी एटर्गो BVC स्कूटर लाईन लॉन्च करण्याची किंमत विकत घेतली होती. 2017 मध्ये झाली ओला इलेक्ट्रिकची स्थापना. ओला इलेक्ट्रिकची स्थापना 2017 मध्ये झाली आणि 2019 मध्ये कंपनीचे युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश केला जो सर्वात वेगवान भारतीय युनिकॉर्न बनला. टायगर ग्लोबल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, टाटा सन्स, मॅट्रिक पार्टनर्स, हुंदाई मोटर आणि सहाय्यक कंपन्या किया मोटर्स या कंपन्यांनी आतापर्यंत सुमारे $307 जमा केले आहेत. युनिकॉर्न ही एक खाजगी कंपनी आहे मित्रांनो ज्याची किंमत $1 अब्ज पेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे आपण ओलाच्या मित्रांनो तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न केला. थँक्यू, धन्यवाद. आपल्याला सौजन्य मिळालं आहे TV9 मराठी यांचं. थँक्यू, धन्यवाद.